माझ्या आयुष्यानं मला जीवन शिकवलं आहे. परिवर्तनासाठी माझ्याकडे आलेल्या प्रत्येक शोधकानं मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिवर्तित केलं आहे. माझा प्रत्येक विद्यार्थी माझा शिक्षक बनला आहे. जीवनाबद्दल मला जे समजलं आणि उमजलं ते मला आता शब्दात गोठवून ठेवायचं आहे. पुस्तक म्हणजे मूलतः मुद्रित स्वरूपात गोठवून ठेवलेले विचार. म्हणून हे पुस्तक तुमच्या हातात घेतोय, न पाठवलेलं पत्र. मी तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात शिरू इच्छितो. कृपा करून मला आत येऊ द्या. आईन्स्टाईननं आपलं सर्व आयुष्य वेचून जगाला काही सिद्धांत दिले आणि त्यानंतर साऱ्या विश्वाचं स्वरूपच आमूलाग्र पलटून गेलं. एडिसनच्या जीवनकार्यामुळे जगाची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली. महात्मा गांधींनी आणि नेल्सन मंडेलांनी नव्या समाज संस्कृतीला जन्म दिला. मिल्टन आणि टागोर यांना काळाची गरज व्याख्याच बदलून टाकली. त्यागराजामुळे संगीताला नवीनच मिती प्राप्त झाली. झाकीर हुसेननं तबल्याला नवीन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. रॉजर बॅरिस्टर आणि एडमंड हिलरी यांनी मानवाच्या कर्तृत्वशैलीला नवीन उंची प्राप्त करून दिली. सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल आणि प्लेटो यांनी जगाच्या विचारशैलीत परिवर्तन घडवून आणलं. प्रत्येक मानवी जीवनात फक्त स्वतःचंच नव्हे तर मानवतेच्या सामूहिक संज्ञेचं देखील उन्नयन घडून आणण्याची महान शक्ती आहे. आपल्या कितीतरी पूर्वजांनी यापूर्वीच मानवी संज्ञेच्या उत्क्रांतीमध्ये आपापली भूमिका पार पाडलीच आहे आणि आपणही त्यांच्या प्रयत्नांची फळं चाखत आहोत. आपण कोणती भूमिका पेलणार आहोत त्या दिशेनं केलेला हा एक विनम्र प्रयत्न आज हा त्याचा तुम्हाला उपहार आहे. कोणत्याही गोष्टीतून व्यक्त होणारं अंतःकरण जाणून घेतलं तरच ती गोष्ट उपहार बनते. वस्तूच्या किंवा पदार्थांच्या मागचं अंतःकरण दिसलंच नाही तर उपहारसुद्धा निव्वळ एक वस्तू बनतो. एखादं पेन उपहार केव्हा बनतं? ज्या अंतःकरणानं तुम्हाला ते पेन दिलं ते तुम्ही ओळखता तेव्हाच. तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या पालकांनी ओतलेलं अंतःकरण तुम्हाला जाणवतं. तेव्हा तुम्ही म्हणता, माझं बालपण एखाद्या उपहारासारखं होतं. शिक्षण उपहार बनतं जेव्हा तुम्हाला ज्ञान प्रदान करण्याच्या गुरुजनांचं अंतःकरण तुम्ही जाणता. जीवनशैली उपहार बनते जेव्हा तुमच्या विकासामध्ये तुमच्या मालकवर्गानं जडवलेलं अंतःकरण तुम्ही जाणून घेता. संघटनात्मक विकास हा एक उपहार बनतो जेव्हा तुमच्या कर्मचारी वर्गानं त्याच्या कामात ओतलेला जीव तुम्हाला जाणवतो. उपहार जड पदार्थमय नसतो, तो एक दृष्टिकोन असतो पदार्थांच्या पलीकडच्या अंतःकरणाकडे बघण्याचा. त्या अर्थानं आज हा एक शाश्वत उपहार आहे. प्रत्येक उपहाराचे अनेक उगमस्त्रोत असू शकतात. आज हा मात्र असा एक मौल्यवान उपहार जो तुम्हाला त्याच्याचकडून मिळतो किंवा तुम्ही शेवटचा दिवस आधीच जगून घेतला असेल तर मिळतही नाही. काल रात्री झोपी गेलेली व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती आज सकाळ जागी झाली नाही. तुम्ही जागे झालात याचा अर्थ कोणत्या तरी शक्तीला तुम्ही आणखी एका आजसाठी पात्र आहात असं वाटतंय. या 24 तासांच्या वस्तूमागचं दैवी अंतःकरण ओळखा. समजून घ्या की आज हा एक दैवी उपहार आहे. जाणून घ्या की या उपहाराचा दुरुपयोग हा ते देणाऱ्याचा अवमान आहे. तुमच्या आयुष्यातला एक दिवस वाया घालवणं म्हणजे हा उपहार देणाऱ्याची अवहेलनाच. या उपहारांचं मूल्य तुम्ही जाणून घेतलं तरच तुम्ही त्याची कदर कराल. आजचं मोल जाणून घ्या आणि त्याला मौल्यवान बनवा. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक दिवस देऊ कराल आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मिळवाल. म्हणून तुमचं आज शक्य तितका उत्पादक बनवा. आज तुमच्या उर्वरित आयुष्यातला पहिला दिवस, त्यामुळे तुमच्या भूतकाळावर काट मारा. काल संपला असं माना आणि तुमच्या भविष्यकाळाकडे भरारी घ्या. आज तुमच्या भूतकाळातल्या दोषांची पर्वा करत नाही आणि तो भविष्यातल्या अनिश्चितता देखील दखल घेत नाही. तो स्वतःचा असा एक दिवस, एक स्वतंत्र संधी आहे आणि आयुष्याचा एक सार्वभौम असा अंश आहे. तुमच्या आजची नेहमी काळजी घ्या म्हणजे तुमच्या आयुष्याची काळजी आपोआप घेतली जाईल. बुद्धानं म्हटलंय, चला उठूया आणि कृतज्ञता बाळगूया. कारण जरी आपण खूप काही शिकलो नसलो तरी थोडं तरी शिकलोत
आणि समजा आपण काहीच शिकलो नसलो तर निदान आपण आजारी तरी पडलो नाही. आणि समजा आपण आजारी पडलो असलो तरी आपण मरण पावलो नाही, म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करूया. प्रार्थना करा, हे जगनियंत्या, हा माझा दिवस म्हणजे तुम्हाला दिलेला उपहार, आणि हा दिवस मी त्या रीतीनं व्यतीत करीन ती म्हणजे मी तुला दिलेला उपहार असेल. शिखराकडे नेणारा रस्ता सोपा नसतो. तुम्ही जेव्हा वाहन चालवता तेव्हा तुम्हाला रहदारीचा खोळंबा गृहीत धरावा लागतो. जेव्हा तुम्ही आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला जिभेकडे दुर्लक्ष करावं लागतं. प्राप्ती होऊ लागली की प्राप्तिकरही लागू होतो. आयुष्यात तुम्ही काहीतरी निवडलं की तरी त्याबरोबर अंगभूत सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी येतातच. काटे नसलेला गुलाब शोधायला जाणं म्हणजे वेडेपणाच. नाण्याची एक बाजू निवडलीत तुम्ही की दुसरी बाजू तुमच्या वाटेला येतेच. कष्टविरहित सुखासीन आयुष्याची अपेक्षाच करू नका. अगदी महात्म्यांनासुद्धा विपदाविरहित सुखाचं आयुष्य लाभलं नाही. असं आयुष्य असूच शकत नाही. महत्त्वाकांक्षा जेवढी मोठी तितके प्रश्नांचे डोंगरही मोठे. तुम्हाला फक्त चालायचे असेल तर फारसे प्रश्नही येत नाहीत. जेव्हा तुम्ही मॅरेथॉन शर्यतीत धावायचं ठरवता तेव्हा साहजिकच अधिक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही फक्त अस्तित्व राखून जगायचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला कमी प्रश्न पडतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त क्षमतांना साजेसे जगण्याचं आव्हान स्वीकारता तेव्हा तुम्हाला अधिक आणि मोठे प्रश्न सोडवायलाच लागतात. काठीचं एक टोक उचललं की दुसरं टोकही तुम्ही आपोआप उचललेलं असतंच की. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. शिखराकडे जाण्याचा रस्ता सोपा नसतो आणि शिखर त्यांनी गाठलं त्यांनी ते कधी सोपं केलंच नाही. अखेरीस इतिहास वाचणारा आणि इतिहास घडवणारा यांच्यात फरक असणारच. बायबलच्या अभ्यासगटामध्ये एकदा त्यांनी मॅलची 3:3 हे सूत्र वाचलं. तो चांदी अधिक चमकदार आणि शुद्ध बनवणाऱ्या कारागिरांपैकी अधिष्ठित होईल. परमेश्वराच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर यामधून काय प्रकाश पडतो. त्या आठवड्यात गटातल्या एका महिलेनं एका चांदी कारागिराला भेट देऊन त्याच्या कामांचं निरीक्षण केलं. कारागिरानं चांदीचा एक तुकडा विस्तवावर धरून तो तापवायला सुरुवात केली. त्याने स्पष्ट केलं की चांदीमधलं सर्व अशुद्धत्व जळून टाकण्यासाठी तो तुकडा विस्तवांच्या मधोमध जिथं जाळ सर्वाधिक दाहक असेल तिथं धरणं आवश्यक असतं. त्या महिलेला कारागिराला विचारलं की त्याला जाळापुढे पूर्ण वेळ बसून राहणं भाग असतं का. कारागिरानं होकार देत सांगितलं, केवळ तो तुकडा धरून बसून भागत नाही तर संपूर्ण वेळ त्या तुकड्यावर नजर खिळून ठेवावी लागते. चांदी जर ज्वाळेमध्ये क्षणभरही जास्त वेळ जळत राहिली तर तिचं नुकसान होतं. महिलेनं त्याला विचारलं, चांदी पूर्णपणे शुद्ध केव्हा झाली हे तुम्हाला कसं कळतं. त्यानं हसून उत्तर दिलं, सोपं आहे ना, माझं प्रतिबिंब त्यात दिसायला लागलं की समजायचं. तुम्हाला जर आयुष्याचे चटके बसत असले तर लक्षात ठेवा, परमेश्वराची नजर तुमच्यावर खिळली आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुमच्यामध्ये दिसू लागेपर्यंत तो तुमच्यावर सतत लक्ष ठेवणार आहे. प्रत्येक माणसामध्ये एक प्रेषित दडलेला असतो. परमेश्वर मानव बनला तो तेवढ्यासाठीच की मानवानं पुन्हा ईश्वर बनावं. आयुष्य म्हणजे तुम्हाला पळवून टाकणारी भट्टी नाही, तर तुमचं रूपांतर शुद्धतम चांदीत होण्यासाठी तुम्हाला झळाली आणणारी एक पावक प्रक्रियाच. तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचं वाटणारं नातं. तुम्हाला जर आयुष्यात अतिशय सुखी वाटत असेल तर त्याचं कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही अगदी ठाकठीक चाललं आहे हे नसून तुम्हाला खरोखरीच मौल्यवान वाटणारं कोणीतरी नातं अतिशय आनंदात सुरळीत चाललं आहे हे असेल. जर तुम्हाला फार दुःखी वाटत असेल तर त्याचं कारण आयुष्यात सगळं चुकीचं आहे हे नसून तुमच्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या कोणत्या तरी नात्यात बिघाड झाला आहे हे असेल. नाती बियांप्रमाणे असतात. त्यांचं पालनपोषण आणि संगोपन करावं लागतं. अपेक्षा तणावाप्रमाणे असते. ते आपोआप वाढत जातात. तणाव नाही म्हटलं मी, तण म्हटलं. अपेक्षा तणाप्रमाणे असतात. त्या आपोआप वाढत जातात. जेव्हा एखाद्या नात्याच्या उभारणीत पुरेशी गुंतवणूक केलेली असते तेव्हा त्या अपेक्षा व्यवस्थित भागत असतात. पण त्या नात्याकडे दुर्लक्ष झालं तर अपेक्षा वादळाप्रमाणे त्या नात्यांची पाळंमुळं हादरवून टाकतात.
साकळून नेलेल्या नात्यांमध्ये अपेक्षा वाढत राहिल्या तर समस्या निर्माण होते. बँकेमधल्या बचत खात्याचा दृष्टांत आपण पाहू. खात्यात आपण भरणा करत असतो म्हणून आपल्याला रक्कम काढून घेता येते, पण आपला संचय जेवढा झालेला असेल तेवढीच काढणी देखील करता येते. त्याचप्रमाणे नात्यांमध्ये आपण ज्या प्रमाणात भरणा केलेला असेल तितक्याच प्रमाणात काढणी करता येते. नात्यामध्ये जर भरपूर भावनिक संचय झालेला असेल तर चुका सहन केल्या जातात आणि त्यांना क्षमाही केली जाते. संप्रेषण जरी तोडकं मोडकं असलं तरी आशय समजून घेतला जातो आणि तुमच्या कृतीत जरी काही कमी पडलं तरी तुमच्या उद्देशाची कदर केली जाते. एकंदरीत नातं चांगलं राहतं कारण तुम्ही चांगले आहात असा समज असतो, आणि तुम्ही चांगले आहात असं समजलं जातं कारण त्या नात्यामध्ये भावनिक संचयाची पातळी पुरेशी रोखण्यासाठी तुम्ही भरपूर भरणा केलेला असतो. पण काही नाती गृहीत धरली जातात, ती अबाधित राहतील असा वृथा विश्वास बाळगला जातो आणि त्या नात्यांचं नीट लालनपालन केलंच जात नाही. अपेक्षा वाढत राहतात, पण नातं टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक मात्र सातत्यानं केलीच जात नाही. भावनिक संचयावर ताण वाढलेला असतो, काढणी जास्त झालेली असते. अशा परिस्थितीत तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं. तुमच्या प्रत्येक चालीला न्यायनिवाडा केला जातो. शाब्दिक चकमक आणि आदळआपट या नित्याच्या गोष्टी बनून जातात. तुमच्या कृतींची कदर केली जात नाही की तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही. असं नातं चालू ठेवणं सुरुंगाच्या खाणीतून चालण्यासारखं असतं. केव्हाही स्फोट होऊ शकतो, अनेकदा स्फोट होऊ शकतो. या समस्येचं उत्तर सोपं आहे की भरणा अधिक भरणा आणि अनेकदा अधिकाधिक भरणा. कोणतंही कार्यरत नातं काढणीपासून मुक्त असू शकत नाही, पण आपण नेहमी पुरेसा भरणा करू शकतो. ज्या गोष्टींमध्ये आपण वेळेची गुंतवणूक करतो ती वाढते. नात्यांचं संगोपन दर्जेदार वेळेची गुंतवणूक करून करता येतं. ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ काढा. जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा संवाद साधून सामंजस्य वाढवा. तुमचं प्रेम त्याचा आविष्कार आणि प्रात्यक्षिक करून दिसेल असं करा. देण्याची संधी साधा, पण घेण्याचीही दानत दाखवा. देणाऱ्याबद्दलचा आदर दाखवण्याचा हा एक मार्ग हा घेणं असतो आणि तो मोठा भरणाही असतो. एक एक भरणा करत राहून मोठं नातं उभारा आणि आयुष्यात आनंदाची कमाई करा. पुराणांमधून उदाहरणं दिसतात की देवदेवतांमध्येही नात्यांबाबतचे प्रश्न पडत होते. आपल्याला त्यांची बरोबरी करण्यासाठी इथेच संधी मिळते. आपल्या मुलांसाठी आपण कुराणच तर आहोत. ते ज्या त्यांच्या आयुष्यात वाचतील, आपणच वेद आहोत ते जे पाहू शकतील. एकमेव बायबल ज्याचा त्यांना अनुभव घेता येईल. एकमेव धर्म ज्यांचं अनुसरण ते करू शकतील. तुमचं आणि माझं आयुष्य इशाऱ्याप्रमाणे काम करेल किंवा उदाहरण घालून देईल. मला माहिती आहे ही जबाबदारी भीषण आहे, पण त्यांच्या आधी तुम्ही या ग्रहावर पाऊल ठेवलं याचं दुसरं काय स्पष्टीकरण असू शकतं. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वस्तूपेक्षा महत्त्वाचे आहात ते तुम्ही. एका माणसानं आपल्या बायकोला तिच्या वाढदिवसानिमित्त नवी कोरी मोटरगाडी भेट म्हणून दिली. प्रथम त्यानं किल्ल्या तिच्या हाती दिल्या, मग ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आवश्यक त्या कागदपत्रांची पिशवीही दिली आणि सरतेशेवटी गाढ आलिंगन दिलं. त्यानंतर त्यानं मुलांकडे लक्ष ठेवण्याची तयारी दर्शवून तिला कुठंतरी लांब चक्कर मारून यायला सुचवलं. तिनं चुंबन घेऊन त्याचे आभारही मानले आणि ती आपल्या कारमधून चक्कर मारायला गेलीसुद्धा. एखादा किलोमीटर गेली असेल नसेल तोच तिची गाडी एका दुभाजकावर आपटली. ती बचावली, पण तिच्या गाडीला पोचा आला. तिला खूप अपराधी वाटलं. त्याला मी काय सांगू, त्याला कसं वाटेल, अनेक विचार भावनांची दाटी तिच्या मनात झाली. पोलीस अपघातस्थळी लगेच हजरही झाले. त्यांनी विचारणा केली, तुमचं लायसन्स दाखवा पाहू. कापऱ्या हातांनी तिनं नवऱ्यानं दिलेलं कागदपत्रांची पिशवी उचलली. अश्रू गाळत तिनं लायसन्स बाहेर काढलं. त्याच्यावर तिला नवऱ्याच्या हस्ताक्षरातली एक चिठ्ठी डकवलेली दिसली. लाडके, समजा चुकून अपघात झालास तर लक्षात ठेव, माझं प्रेम तुझ्यावर आहे, कारवर नाही. तुझा प्रेमळ डॅश डॅश डॅश. ते लोक खरंच भाग्यवान ज्यांना उमजलं आहे की प्रेम लोकांवर करायचं असतं आणि वापर वस्तूंचा करायचा असतो. लोकांचा वापर आणि वस्तूंवर प्रेम नाही.
कारवर एखादा ओरखडा जरी पडला तरी तो आपला रक्तदाब वाढवतो, पण हृदयावर पडलेल्या ओरखड्यांमध्ये आपण संपूर्ण दुर्लक्ष करतो. माझ्या माहितीतल्या एका माणसानं एक दुर्मिळ नक्षीदार वस्तू मुद्दाम जमिनीवर आपटून फोडली. तो म्हणाला, गेली 18 वर्ष ही वस्तू मला ताप देत होती. ती पडली तर काय, फुटली तर काय, मला वाटलं आता दाखवूनच दिलं पाहिजे की धनी कोण आहे. आता कसं शांत वाटतंय म्हणाला. दुसऱ्या एकानं त्याची मर्सिडीज बेंच अपघातात चेमटली, तिचा चेंदामेंदा झाला, तर सर्वांना पार्टी दिली. त्यानं खुलासा केला, कारचं खूप नुकसान झालं, पण आत बसलेल्या मला काहीसुद्धा इजा झाली नाही. मी सुखरूप घरी आहे, त्यामुळे मी दुसरी कोरी कार घेऊ शकतो. कार सुखरूप राहिली असती आणि मी गेलो असतो तर कशाला काही अर्थच नव्हता ना. आपलं आयुष्य 60-70 रुपयांच्या खेळातल्या मोटारीपासून सुरू झालं. ती जेव्हा मोडली तेव्हा आपण रडलो. मग आपली प्रगती 2-3 हजार रुपयांच्या रिमोट कंट्रोलवाल्या कारपर्यंत झाली. तिचं नुकसान झालं तेव्हाही आपण अश्रू ढाळलेच की. मग आपल्याला भेट म्हणून 20-25 हजारांची बॅटरीवर चालणारी कार मिळाली. ती चालेनाशी झाली तेव्हाही आपण खिन्न झालो. मग 4 लाखांची कार, नंतर 22 लाखांची SUV, त्यानंतर 86 लाखाची बादशाही सिडान. आणि यातल्या कुठल्याही मशीनला ओरखडा पडला किंवा पोचा आला की आपल्या ताणाचा आणि काळजीचा पारा वर चढायचा. एकंदरीत काय तर आपली खेळणी मोठी झाली, पण आपण काही मोठे झालो नाही. फक्त आपलं रडणं आता पुष्कळ संयमित, सुसंस्कृत झालं आहे, तेवढंच. त्या रडण्याला आता नवीन नाव आहे: राग, अपेक्षाभंग, निराशा, ताण, काळजी वगैरे. खेळणी आपल्या करमणुकीसाठी असतात. त्यांचा उद्देश एकच असतो: आपल्याला उपयोगी पडणं. तुमच्या बीच हाऊसपासून तुमच्या SUVपर्यंत, नव्यातल्या नव्या गिम्झोपासून प्रत्येक गोष्टीपर्यंत, सारं काही तुमचं आयुष्य अधिक आरामशीर बनवण्यासाठी असतं. तुम्ही तुमच्या मालकीच्या प्रत्येक वस्तूंमध्ये किंवा त्या वस्तूंपेक्षाही मोठे आहात. तुम्ही तुमच्या मालकीच्या प्रत्येक वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान आहात. तुमच्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही वस्तूपेक्षा तुम्ही अधिक महत्त्वाचे आहात. खेळणं फक्त खेळणं असतं. खेळणी खरेदी करा, आणखी खूप वेगळी खेळणी खरेदी करा, पण त्यांना त्यांचं योग्य स्थान द्या. ती फक्त तुमच्या उपयोगी पडण्यासाठी असतात. तुमचं आयुष्य अधिक सुखकर बनवण्यासाठी असतात. तुमच्या करमणुकीसाठी असतात. तुमच्या डोळ्यातला एकही मौल्यवान अश्रू एखाद्या खेळण्यासाठी वाया घालवू नका. ते खेळणं तुमचं कितीही लाडकं, आवडतं असलं तरी अखेरीस त्या सर्वांपेक्षा तुम्हीच जास्त लाडके, नाही का? वस्तुस्थिती ही आहे की आपण करत नाही, ही नव्हे की आपण करू शकत नाही. आपल्यापाशी किती यायला महत्त्व नाही, जे आहे त्यांचं आपण काय करतो ते महत्त्वाचं. आपल्यापाशी जे आहे त्यात आपण फारसा बदल करू शकत नाही, पण जे आहे त्याचा उपयोग कसा करावा ते आपण बदलू शकतो. प्यादंसुद्धा त्याची चाल नीट केली तर वजीर बनू शकतं, नाही का? महत्त्वाचं थोडं, निरर्थक भारंभार. विल्फ्रेदो पारेतो म्हणून एक इटालियन अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला. 1897 त्यानं 80-20 नावाचं तत्त्व शोधून काढलं, जे आता पारेतोचा नियम, परेटो म्हणून ओळखलं जातं. त्यानं शोध लावला की 80% आउटपुट आणि 20% इनपुटच्या द्वारे निर्माण होतो. 80% परिणाम 20% कारणांमुळे साधला जातो. 80% फलनिष्पत्ती 20% परिश्रमांमधून होते. जोसेफ जुरान यातील 20%ला महत्त्वाचं थोडं म्हणून संबोधतो आणि 80%ला निरर्थक भारंभार अशी संज्ञा देतो. आजकालच्या कॉर्पोरेट युगात याला परेटो असं म्हणतात. सर हायजॅक पिटमन, ज्यानं शॉर्टहँडचा शोध लावला, शॉर्टहँडला आपण लघुलिपी असंही म्हणतो, त्याला आढळलं की 700 समान शब्द आपल्या संभाषणांचा 2/3 भाग व्यापून असतात. त्यानं शोधून काढलं की साधारण भाषणाचा 80% भाग याच शब्दांनी बनलेला असतो. कोणताही विद्यार्थी आपल्या अभ्यासांच्या तासापैकी 20% भागात त्याच्या अभ्यासक्रमाचा 80% भाग पुरा करतो. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा 80% भाग अभ्यासक्रमाच्या 20% भागांवर आधारित असतो. सुमारे 20% ग्राहक 80% विकास, लाभ, क्षमता आणि समाधान यांना कारणीभूत असतात.
20% उत्पादनं आणि सेवा एकूण उलाढालीच्या 80% भाग एवढं योगदान करतात. 20% कर्मचारी 80% उत्पादन क्षमता निर्माण करतात. 20% लोकांचं अभिमत समाजाचं मतं ठरवतात. राष्ट्राची अर्थव्यवस्था त्यांच्या 20% लोकसंख्येवरच, त्यांच्या आउटपुटवरच निर्धारित असते. तुमच्याकडे 20 विक्रेते असतील तर 4 खूप चांगले असतील, 6 सर्वसाधारण असतील आणि 10 उगीच वेळ वाया घालवत असतील. विक्री व्यवस्थापक जे क्षमतेपेक्षा कमी काम देतात किंवा अजिबात काम देत नाही अशांकडे उगाच जास्त लक्ष देतात. ज्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात, परंतु जे सर्वोत्तम काम देणारे असतात त्यांना गृहीत धरलं जातं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुमचे सर्वोत्तम विक्रेते गमावण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना दुर्लक्षून निरर्थक भारंभारकडे अधिक लक्ष देणं. जे बलवान आहेत त्यांच्यावर लक्ष द्या आणि त्यांना अधिक बलवान बनवा. 80-20 80-20 तत्त्व म्हणजे थोडं वापरून जास्त साधण्याची गुरुकिल्ली. सरासरी श्रमाची पातळी उंचावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अपवादात्मक उत्पादन क्षमतेचं कौतुक करा. अनेक गोष्टींमधली जेमतेम कामगिरी साधण्यापेक्षा थोड्याच गोष्टींमधली सर्वोत्तमता गाठण्याचा प्रयत्न करा. सर्वत्र आपला वेळ वाया जाण्याचं प्रमाण खूप जास्त दिसतं, हे खेदास्पद आहे. तुमच्या आयुष्यातल्या 4-5 घडामोडी फारच मोठा परिणाम साधत असतील. फक्त 20% उत्पादन देणाऱ्या 80% गोष्टींवर उगाच जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. तुमच्या विचारात आमूलाग्र बदल घडवून आणा. तुमच्या दृष्टिकोनाची पुनर्रचना करा. तुमची साधनसंपत्ती अनुत्पादक निरर्थक भारंभारवर लावण्याऐवजी थोडके महत्त्वाचेच्या पाठीमागे उभी करा. परिणामकारकता 80%च्या बाबतीत काय घडतं यावर अवलंबून नसते, तर तुम्ही 20%चं व्यवस्थापन, नियंत्रण आणि उपयोग कसा करतात यावर अवलंबून असते. तुमच्या वेळेचा 20% भाग तुम्ही कसे आहात आणि आयुष्यात तुम्ही काय बनणार ते ठरवतो. 20%वर लक्ष द्या आणि तुमच्या आयुष्यातल्या 80% गोष्टींची काळजी आपोआपच घेतली जाईल. मार्गदर्शनाच्या गरजेपेक्षा सन्मानपूर्वक वागवलं जाण्याची गरज फार मोठी असते. एखादी गोष्ट बाळगायला शिकण्याअगोदरच तिला वाटून घ्यायला सांगितलं. ती जेमतेम 5 वर्षाची असतानाच तिला तिच्या 2 वर्षांच्या भावाकरिता त्याग करण्याबाबत सांगितलं गेलं. ती अजून पोरं असतानाच तिच्या आईवडिलांनी तिला जबाबदार, थोरल्या बहिणीची भूमिका पार पाडायला लावली. 30 वर्षांनंतर तिला तिचं स्वतःचं कुटुंब आहे. तसंच तिला तिच्या भावालाही आहे. अजूनही तिला धाकट्या भावाची जबाबदारी वाटते. अजूनही ती त्याचा सल्ला देते. भावाच्या वैवाहिक जीवनात थोडे जरी तरंग उमटले तरी हस्तक्षेप करते. वहिनींना आपल्या मुलाला काय खाऊ घालावं याबाबत मार्गदर्शन करते आणि त्यांचं संगोपन कसं करावं याबाबतीत तिला उपदेशही करते. ती अजूनही त्याग करते, पण त्यांच्या बदल्यात तिला काय मिळतं तर दुःख, निद्राविरहित रात्री आणि तुटकपणाच्या वागणुकीमुळे गळणारे अश्रू. का? तिचा भाऊ स्वतंत्रपणे निर्णय घेण्याइतका मोठा झाला आहे. त्याचे काही निर्णय चुकले तरी त्याला चुका करण्याचा अधिकार आहे. त्याला वाटतं की पडझड तो शिकू शकेल. तिची बहिणी आपल्या कौटुंबिक बाबतीतल्या तिच्या हस्तक्षेपामुळे तिला टाळू पाहते. तिला वाटतं की तिच्या मुलांचं संगोपन तिला वाटेल त्या पद्धतीने करण्याचा स्वातंत्र्य तिला आहे. इतरांनी ज्येष्ठतेच्या सबबीखाली तिच्यावरचा वरचष्मा गाजवावा हे तिला मंजूर नाही. त्यानं पहिला शब्द उच्चारला, पहिला शब्द लिहिला, पहिलं पाऊल टाकलं. या सर्व गोष्टीत त्याच्या वडिलांचा जिवंत सहभाग होता. मुलाच्या दृष्टीनं त्याचे वडील म्हणजे महामानव. ते म्हणजे त्याचे नायक, आदर्श होते आणि त्याला नेहमी त्याचं अनुकरण कसं करावं असं वाटायचं. मुलाला व्यवसाय मार्गदर्शनही त्याच्या वडिलांनीच केलं. मुलगा त्यांच्या वंशातला पहिलाच उद्योजक बनला आणि त्याही बाबतीत त्याला वाट दाखवली ती वडिलांनीच. आज हा मुलगा प्रतिष्ठित उद्योगपती बनला आहे. आजसुद्धा त्याचे वडील त्याच्याकडून कामाबाबतची सगळी बित्तम बातमी जाणून घ्यायला उत्सुक असतात. पण मुलाला मात्र त्यामुळे कोंडल्यासारखं वाटतं. त्याला वाटतं की वडिलांनी त्याला अधिक अवकाश, अधिक मोकळीक द्यावी. वडील नैराश्याच्या झटक्यामधून जात आहेत, कारण मुलगा त्यांच्याकडे पूर्वीसारखं लक्षच देत नाही. वडिलांना वाटतं की त्यांची आता जरूर राहिली नाही.
परिणामी त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यांचं वय आता लवकर वाढतंय. तुम्ही नेहमी बहीण असू शकता, पण तुम्ही नेहमी बहिणीची भूमिका करू शकत नाही. पालक म्हणून तुम्हाला प्रेम नेहमी लाभेल, पण तुम्ही नेहमी पालकाची भूमिका करू शकत नाही. एका मर्यादेपलीकडे प्रत्येकजण तुमच्यापेक्षा अधिक पवित्रा सहन करू शकत नाही. 3 वर्षांचं मुलंही आपल्याला सन्मानाने वागवलं जावं अशी अपेक्षा करतं, आणि त्याला तो सन्मान मिळणं महत्त्वाचं आहे. त्या वयात तिला हवे ते कपडे घालू दिले नाहीत तर तिला तो सन्मान नाकारल्यासारखं वाटतं. 10व्या वर्षी मुलाला स्वतःचं मेनू कार्ड वाचून ऑर्डर देण्याची इच्छा असते. त्याची सन्मानाची कल्पना तशी असते. युवा अवस्थेत मुलीला आपले मित्र निवडण्याचं स्वातंत्र्य हवं असतं, आणि तिच्या सन्मानाच्या कल्पना त्याच्याशी निगडीत झालेल्या असतात. मुलानं तुमच्याबरोबर काही वर्ष काम केल्यानंतर त्याला काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. त्याचे निर्णय तुम्ही न बदलता संमत केले तर ते त्याला सन्मानाचं वाटतं. प्रत्येक वय आणि आयुष्यातली प्रत्येक अवस्था विशिष्ट सन्मानाची मागणी करत असते. त्या मागणीचा तुम्ही आदर केला पाहिजे. आपला हेतू कितीही उदात्त असला तरी कधीकधी इतरांना, विशेषतः त्यांनी न मागता अनाहूत सल्ला दिला तर ते अवमानकारक वाटतं, आणि सन्मानाच्या वागणुकीची गरज मार्गदर्शनाच्या गरजेपेक्षा जास्त महत्त्वाची वाटते. इतरांचा सन्मान राखला गेला पाहिजे याच गोष्टीची निवड तुम्ही केली पाहिजे. त्यांना आवश्यक वाटलं तर ते तुमचं मार्गदर्शन घेतीलच की. त्याबाबतचा निर्णय त्यांच्यावर सोपवणं चांगलं. निर्भयपणानं जगणं म्हणजेच जगणं. तुमच्यापाशी लपवण्यासारखं काही नसतं, तेव्हा तुमच्यापाशी टाळण्यासारखंही काही नसतं. खरं स्वातंत्र्य पारदर्शक जगण्यामध्येच लाभतं. माणूस स्वतःची सावली सर्वात चांगली भलावण करू शकतो, तीही जाहीर करून. मी म्हणजे उघडं पुस्तक आहे. आयुष्य. मृत्यू लांबणीवर टाकू शकणार नाही, त्यामुळे आयुष्य लांबणीवर नको टाकायला. व्यवस्थापनाचा ताण कशामुळे निर्माण होतो? तर एखादी गोष्ट केव्हा करायला हवी असते आणि प्रत्यक्षात ती केव्हा केली जाते यामध्ये पडणारं अंतर. तांत्रिक अंतर म्हणजे नक्की काय? गोष्टी अधिक चांगल्या रीतीनं करण्याची पद्धत उद्योग क्षेत्रात आलेली असते, पण तुम्ही अद्याप ती अवलंबलेली नसते. एखादी गोष्ट जर केव्हा तरी करायलाच हवी असेल तर ती आजच करून ताण का टाळू नये? जर एखादी गोष्ट करण्याची इतकी चांगली पद्धत अस्तित्वात असेल तर पाय ओढत राहण्यापेक्षा ती इतरांच्या आधी स्वीकारून अग्रेसर राहण्याचा आनंद का लुटू नये? एखादी गोष्ट वाईट असेल तर तिचा त्याग आजच का करू नये? नवीन वर्ष सुरू होण्याची वाट का पाहायची? एक दिवससुद्धा कशासाठी थांबायचं? जागतिक दर्जाची गुणवत्ता तुम्हाला द्यायची आहे का? या क्षणापासून जागतिक दर्जाच्या खालचं काहीही करणं सोडून द्या. तुम्हाला एखाद्या चुकीबद्दल माफी मागायची आहे का, जिची जाणीव तुम्हाला नुकतीच झाली? ताबडतोब क्षमा मागा, नाहीतर अपराधीपणाची आगीत तुम्ही उगाच जळत राहाल. उत्तम कल्पना सुचली आहे का, लगेच ती अंमलात आणा, नाहीतर दुसराच कोणीतरी ती कल्पना राबवेल आणि तुमच्यावर फक्त अनुकरण करण्याची पाळी येईल. मूर्ख आणि शहाणा दोघेही एकच गोष्ट करतात, पण वेगवेगळ्या वेळी. शहाणा ती लगेच करतो तर मूर्ख नंतर करतो. उद्या जणू आजच असल्याप्रमाणे वागा. आपल्याला आरोग्य आणि तंदुरुस्ती यांचं महत्त्व कळतं, पण आपण त्या बाबतीतले प्रयत्न लांबणीवर टाकतो. आपल्याला आर्थिक नियोजनांचं आणि गुंतवणुकीचं महत्त्व समजतं, पण आपण त्या दिशेनं पाऊल टाकायचा कंटाळा करतो. आपल्याला बोर्डाच्या परीक्षेचं गांभीर्य कळतं, पण तिची पूर्वतयारी आपण इतकी पुढे ढकलतो की आपत्तीसारखी परिस्थिती उद्भवते. पेंडिंगच्या फोल्डरमध्ये कागद ढकलत राहणं आपल्याला फार सोयीचं वाटतं. आयुष्यातला सर्व ताणतणाव म्हणजे दुसरं काही नाही तर साचत गेलेला मानसिक दबाव आहे. तो निर्माण होतो एखादी गोष्ट जेव्हा करायला हवी होती ती वेळ आणि प्रत्यक्षात ती केव्हा केली गेली ती वेळ यांच्यामधल्या अंतरामुळे. काही न करता स्वस्थ बसत राहण्यामुळे माणसाचं आयुष्यमान निश्चितच कमी होतं.
क्षमतेपेक्षा कमी प्रगती असणाऱ्यांनाच व्यवच्छेदक लक्षण म्हणजे गोष्टी पुढे ढकलत राहण्याची वृत्ती. आयुष्य आपलं मरण लांबणीवर टाकू शकत नाही, त्यामुळे आपण आयुष्य लांबणीवर नको टाकायला. एखाद्या दिवशी नावाचा दिवस अस्तित्वातच नाही, तो दिवस आज आहे. जर उद्या आलाच तर मी उद्याला सांगेल, ती गोष्ट मी कालच केली असेल. माणसाचं उत्तरदायित्व जिथं थांबतं, तिथं दैवी सत्तेचं उत्तरदायित्व सुरू होतं. वाट पाहणं आणि ची वाट पाहणं यामुळे सूक्ष्म फरक आहे. त्याचमुळे दडला आहे शांततापूर्ण विकास आणि तणावयुक्त यश यांच्यामधला फरक. शेतकऱ्यानं जमीन नांगरली, बियाणं पेरलं, आता त्याला वाट पाहिली पाहिजे. माणसांचं उत्तरदायित्व जिथे संपतं, तिथे अस्तित्वाचं उत्तरदायित्व सुरू होतं. आता शेतकऱ्याला जर वाट पाहण्याची कला अवगत असेल तर तो शांतपणे वाट पाहिल. त्याऐवजी जर तो बियाणं अंकुरण्याची वाट पाहू लागला तर जाणारा प्रत्येक क्षण त्याला अस्वस्थ आणि क्षुब्ध बनवेल. त्याच्या मनात सारखी विचारांची एरझार चालू राहील. का बरं ते घडत नाही, अजून का बरं ते घडत नाही. कालांतरानं बियाणं अंकुरित होईल, पण त्यानं यशाची किंमत तोवर आपली शांती गमावून चुकती केलेली असेल. जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलेलं असेल. तुम्ही लिफ्टचं बटन दाबलं आहे का, तर मग थांबा. लिफ्ट यायची तेव्हा येईल. लिफ्टची वाट पाहून लागलात तर तुम्ही अस्वस्थपणे एरझारा घालू लागाल, डोळे खालीवर फिरवू लागाल. जणू काही अंशानं लिफ्टची गती वाढणारच आहे आणि ती आणखी लवकर तुमच्या मजल्यावर पोहोचणार. तुम्ही वेटरकडे ऑर्डर दिली आहे ना, मग फक्त थांबा. वेटरची वाट पाहू लागलात तर ती प्रतीक्षा असह्य होईल. तुम्ही जे घ्यायचे ते निर्णय घेतलेत ना, ज्या कृती करायला पाहिजेत त्या केल्यात ना, मग थांबा, फक्त थांबा. यासाठी किंवा त्यासाठी नव्हे, तर केवळ थांबा. यातच शांततापूर्ण विकासाची गुरुकिल्ली दडली आहे. ची वाट पाहून यश मिळतं, पण ते यश अधिक तणाव मिश्रित असतं. जर यशाकडे नेणारा शांततापूर्ण मार्ग असेल तर तणावपूर्ण मार्ग कशाला निवडायचा. आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण आहे आपल्या वाटचं काम करून फक्त वाट पाहणं. आध्यात्मिक अनुभवासाठी सदा हुलकवणी देणाऱ्या शांतीसाठी तळमळणारे कितीतरी जण या चीची वाट पाहण्याच्या वृत्तीतून पैदा होणाऱ्या आजाराला बळी पडत असतात. त्या अनुभवाची वाट पाहण्यामुळे तुम्ही त्या अनुभवाचे साक्षी होण्याऐवजी स्वतःविरुद्धच साक्षीदार होऊन बसतात. आध्यात्मिक अनुभव स्वतःचं अंतरंग उलगडतो, तो केवळ वाट पाहणाऱ्या साक्षीसमोर. ची वाट पाहणं सोडून द्या, म्हणजे तणावपूर्ण यशातून सुटका होईल. आपला कार्यभाग झाला, आपल्या वाटचं काम आपण पूर्ण केलं की थांबा. शांततापूर्ण विकासाकडे नेणारा तोच मार्ग आहे. आयुष्यानं पाठवला आहे एक शिक्षक, जो अनुभवाचा वेश घेऊन आला आहे. आपली प्रगल्भता आपल्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अनुभवाच्या एक टप्पा खालीच असते. आयुष्यातल्या अनुभवांचा उद्देशच मुळे असतो आपल्यातल्या प्रगल्भतेला प्रदान करणं. पण प्रत्येक अनुभवाबरोबर आपल्या प्रगल्भतेची पातळीच फक्त वाढत नाही, तर आपल्यासमोरच्या आव्हानांची पातळीही उंचावत जाते. आयुष्याच्या विकासाचा वर्तुळाकृती जिना असा वरवर चढत जातो. आपण कितीही ज्ञानवंत असलो किंवा आपण कितीही आयुष्य पाहिलं असेल किंवा आपल्या क्षेत्रात आपण सर्वोत्तम असलो, आपण अगदी आयुष्याचा ज्ञानकोश असलो तरी त्याला महत्त्व नसतं. कोणता तरी धक्का, कुठला तरी उतार, कोणती तरी ठेच वळणावर कायम उभी असतात. चालू असलेला ओघ आयुष्य अकस्मात अडवतो, ठीकठाक चाललेली लय बिघडवतो. मात्र लक्षात ठेवा, विकासाच्या मानदंडावर 10व्या इयत्तेत नापास होणं हे 8व्या इयत्तेत पास होण्यापेक्षा उच्च श्रेणीचंच गणलं जातं. एखादी स्थानिक टेकडी सर करण्यापेक्षा माउंट एव्हरेस्टवर थोडक्यात हुकलेला विजय केव्हाही श्रेष्ठ मानला जाईल.
प्रगल्भता जितकी जास्त तितकं समोरचं आव्हान अधिक मोठं. अशा तऱ्हेनं आयुष्य तुम्हाला घडवत जातं. 2 पावलं पुढे तर 1 पाऊल मागे असा आयुष्याचा प्रवास नसतो. असं फक्त तेव्हाच घडू शकतं जेव्हा माणूस त्याचं आयुष्य जाणीवपूर्वक जगत नाही किंवा अनुभवातून काहीच शिकत नाही. ज्या माणसाला त्याची जागरूक संज्ञा प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासाठी प्रवृत्त करते, तो ट्रॅम्पोलिन, ताणून बसवलेला स्प्रिंगसारखा पट असल्याप्रमाणे जगतो. तो पडण्यासाठी उशी घेतो आणि उशी घेण्यासाठी पडतो, पण प्रत्येक आपटीसरशी त्याची उंची उंच उंच होत जाते. त्याची प्रगल्भता आणि त्याच्यासमोर ठाकणारी आव्हानं दोन्ही अधिकाधिक वाढत जातात. तुमच्या यशाचं कारण काय? चांगले निर्णय. चांगले निर्णय तुम्ही कशामुळे घेऊ शकता? जीवनातले अनुभव. आयुष्यात तुम्ही अनुभवांची प्राप्ती कशाच्याद्वारे करू शकता? वाईट निर्णय. आयुष्यातल्या अनुभवांच्या ट्रॅम्पोलिनवर उशा घेत मी प्रत्येक अनुभवातून वाढत राहतो. प्रत्येक अनुभव मला काय हवं आहे तरी देतो, किंवा मला हवं ते का मिळालं नाही त्याचं ज्ञान तरी देतो. यापुढे एखादं अपयश तुम्हाला अंतर्यामी ढवळून गेलं तर फक्त लक्षात ठेवा, आयुष्यानं अनुभवाचा वेश घेतलेला एक गुरु तुमच्यासाठी पाठवला आहे. तो तुमच्या प्रगल्भतेत भर घालणार. तुमची सजगता त्या अनुभवातून तुम्हाला प्रगल्भ होण्यासाठीच फक्त सहाय्य करेल असं नाही, तर तुम्हाला अंतर्यामीचा तोल सारवण्यासाठी मदतही करेल. अधिक मोठ्या आव्हानांसाठी सज्ज व्हा. आपल्यासारख्या मर्त्य माणसांना चढण्यासाठी पडावं लागतं. आनंदाची गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला चढून आपण अधिक उंची गाठतो. तुझं जीवन आणि माझं जीवन, आपलं जीवन झाल्याच्या बऱ्याच नंतर. ईश्वरी सत्तेनं पुरुष आणि स्त्री दोघांना हेतुपूर्वक थोडंसं अपूर्ण बनवलं आहे. त्यामुळे त्यांना पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावाच लागतो. पण अनेक शतकांच्या प्रघातामुळे पती आणि पत्नी या संज्ञांचा आशय खूप संकुचित झाला आहे. या नात्याची व्याप्ती त्यामुळेच खूप मर्यादित झाली आहे. तुमच्या शब्दसंशयातून पती आणि पत्नी हे शब्द काढून टाका आणि आयुष्यभराचे मित्र बनण्याचा निश्चय करा. मग स्त्री पुरुष दोघेही कधी आईची, कधी वडिलांची, कधी खट्याळ मुलाची, कधी संगोपनकाराची, कधी शिक्षकाची, तर कधी आरशाची, आणि अर्थात कधीकधी नवऱ्याची आणि बायकोची भूमिका बजावू शकतील. या नात्याची व्याख्या विस्तृत करा आणि ते खुलं ठेवा. वैवाहिक नात्याला प्रतिष्ठा तेव्हा प्राप्त होते जेव्हा तुम्ही तुमच्या साथीदाराशी एका पूर्ण व्यक्ती म्हणून नातं जोडता. केवळ त्याच्या किंवा त्याच्या शरीराशी नव्हे, एकमेकांच्या विचार पद्धतींचं निरीक्षण करा, व्यक्तिगत मूल्यांची चर्चा करा, एकमेकांचे दृष्टिकोन आणि धारणा जाणून घ्या, एकमेकांच्या भावनांबाबत संवेदनक्षमता बाळगा, भावनिक समताणता वाढवा आणि एकमेकांसोबत शांत बसण्यासाठी वेळ ठेवा आणि तुमच्या आत्मिक पातळीवरचा बंध निर्माण होईल. साथीदाराच्या व्यक्तिमत्वाचा साकल्याने आदर करा. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबरोबर नातं जोडा. त्याच्या फक्त परिघावलच्या पैलूंशी किंवा देहाबरोबर नातं जोडून घेऊ नका. जे करायला 10 वर्ष लागतील ते 1 वर्षात करण्याचा प्रयत्न करू नका, आणि जे करायला 1 वर्ष लागेल ते 1 महिन्यात करण्याचा प्रयत्न करू नका. कितीतरी विवाहित जोडपी एकमेकात पूर्णपणे बुडून जातात. पहिल्या काही महिन्यात मर्यादेपलीकडे ओसंडून जाऊन सर्व काही करतात आणि नंतर त्या नात्यात काही जिवंतपणाच राहत नाही. एका मृतप्राय नात्यामध्ये जखडल्याप्रमाणे त्यांचं सहजीवन बनून जातं. ज्यामध्ये एक वृक्ष बनण्याची क्षमता आहे ते रोपटेपणेच मरून जाता कामा नये. सावकाशीनं न्या आणि अधिक पुरवून आस्वाद घ्या. आयुष्यात आणि चांगल्या नात्यात भूतकाळाचा काही संबंध नसतो. रचनेकरिता आवश्यक असणारं द्रव्य वर्तमान काळ पुरवतो. भविष्यकाळ खूप अर्थपूर्ण असतो, कारण तुम्ही दोघं त्या दिशेनं एकत्र प्रवास करत असता. दररोजच्या सामान्य गोष्टींमध्ये चर्चाच फक्त कराल तर तुम्ही फार तर फार प्रेमात पडाल. भविष्याबद्दल बातचीत करा, स्वप्न वाटून घ्या, महत्त्वाकांक्षांबद्दल बोला आणि एकमेकांच्या विकासामध्ये वस्तुनिष्ठापूर्वक महत्त्वाची भूमिका
अनाक्रमकपणे पार पाडण्याचा निर्धार करा. प्रेमामध्ये विकास साधण्याचा हाच मोठा मार्ग आहे. सार्वत्रिक समजूत अशी आहे की विवाहानंतर दोन आयुष्य एकमेकात मिसळून जाऊन दोघांकरता एकच आयुष्य उरलं पाहिजे. परिणामी विवाहाच्या नावाखाली बऱ्याचशा स्त्रियांवर केवळ नवऱ्याची सावली बनून राहण्याची सक्ती होऊ लागली. त्यांनी असं जोड आयुष्य स्वीकारलं, पण त्यांच्या वाटेला विफलता आणि आत्मकरुणा याच गोष्टी आल्या. बळी जाणाऱ्या व्यक्तीसारखं शोषित आयुष्य त्या कंठू लागल्या. वस्तुस्थिती अशी आहे की तुमचं आयुष्य आणि माझं आयुष्य आपलं आयुष्य बनल्याच्या बऱ्याच नंतरही माझं आयुष्य आणि तुमचं आयुष्य शिल्लक राहतं. आपलं आयुष्य म्हणजे विवाह नावाचा तो मनोहर अवकाश. वैवाहिक सुख अवलंबून असतं ते दोन्ही साथीदार या आपल्या अवकाशाशी कसं नातं जोडतात आणि हा आपला अवकाश प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर कसा विकास पावतो यावर. परंतु पुरुषाला त्याचं आणि स्त्रीला तिचं आयुष्य लाभायलाच हवं. वास्तविक तिला स्वतःच्या अवकाशात जाऊन पुन्हा आपल्या अवकाशात परतता आलं तरच ती या आपल्या अवकाशात उत्कृष्टपणे वावरू शकते. त्याच्या बाबतीतही हे खरं आहे. यामुळे तुम्ही एकमेकांच्या अवकाशाचा आदर करू लागता. एकमेकांच्या आवडीनिवडींची आणि प्राधान्यक्रमांची कदर करू लागता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळेच प्रेमाच्या नावाखाली तुम्ही एकमेकांमध्ये गुदमरून टाकणार नाही याची खात्री राहते. विवाहानं खऱ्या अर्थानं दोन्ही साथीदारांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे. विवाह या आयुष्याचं सातत्य बनू शकतं आणि बनलं पाहिजे. त्याच्यामुळे दोघांकरिता असलेल्या सर्व शक्यता वाढल्या पाहिजेत. चांगला विवाह जोपासना करून विकसित करावा लागतो. एक महान विवाह जीवन उभारणं हीच कला आहे. तेव्हा कलावंत बना. नात्यामध्ये चूक कोणाची हा प्रश्न नसतो. आयुष्य कोणाचं हा प्रश्न असतो. स्वतःला आहे तसं स्वीकारायचं आणि जगानं बदलायचं अशी अपेक्षा करायची. यापेक्षा जग आहे तसं स्वीकारा, म्हणजे जगाकडे बघण्याची तुमची रीत बदलून जाईल. जगाच्या योगे आयुष्य सुंदर बनून जाऊ द्या. जग असलं तरी आयुष्य सुंदर म्हणून जाऊ द्या. तुमच्या कोणत्या ग्राहकांना काढून टाकायचा विचार आहे? एखादी संघटना अगदी अपवादात्मक प्रगती करीत असली तरी तिचे सगळेच कर्मचारी कार्यक्षम आणि कार्यप्रवण नसतात. काही सामान्य असतात तर काही उपद्रवीसुद्धा असतात. सगळ्यांचं एकजीव असं कडबोळं झालेलं असतं. उपरोध असा की मोजक्या उपद्रवकारक लोकांचं व्यवस्थापन करण्यात वेचली जाणारी शक्ती, वेळ, श्रम आदी कार्यक्षम आणि कार्यप्रवण अशा बहुसंख्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लागणाऱ्या शक्ती एवढीच असते. मग त्या अल्पसंख्य लोकांवर एवढा सारा खर्च का करायचा? त्यांना काढून टाकून वाचेल ती साधन संपत्ती. अधिक उत्पादन व्यक्तींवर का खर्च करू नये? एक सडका टोमॅटो लवकरच इतर टोमॅटोही नासवून टाकणार. तुम्ही एखाद्या कामचुकाराला त्याच्याभोवती इतर कामचुकार अकार्यक्षम कर्मचाऱ्यांचं कोंडाळं निर्माण करताना पाहिलं नाही का? तुम्ही त्यांना सुधारू शकत नसलात तर त्यांना नाकारून टाका. मी दयाविहीन आहे असं वाटतं का? अकार्यक्षम कर्मचाऱ्यांची कीव करणाऱ्या कोणत्याही संघटनेवर इतरांकडून कीव करण्याची वेळ येते. या कल्पनेत फार क्रांतिकारक असं काही नाही. अनेक संघटनांनी ही कल्पना अगोदरच अंमलात आणलेली आहे. आता माझा प्रश्न असा आहे, तुमच्या सध्याच्या ग्राहकांपैकी काहींना सोडचिठ्ठी द्यायला काय हरकत आहे? जी शक्ती, वेळ आणि श्रम तुमच्या खऱ्याखुऱ्या एकनिष्ठ आणि महत्त्वाच्या ग्राहकांच्या सेवेत खर्च होते, तितकीच काही आडमोठ्या ग्राहकांवरही खर्च केली जाते. काही जण असे असतात की तुम्ही काही केलं तरी ते सदैव असमाधानी राहतात. त्यांना तुम्ही कितीही चांगली सेवा दिली तरी ते तुमच्या उत्पादनावर आणि सेवेवर टीकाच करतात. काही जण प्रत्येक बिल चुकतं करतात, तुम्हाला लोटांगण घालायला लावतात. अखेर जेव्हा रक्कम चुकती केली जाते तेव्हा त्या व्यवहारातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. कारण झालेल्या विलंबाच्या व्याजामुळे तुमच्या नफ्याला आधीच कात्री लागलेली असते. अशा ग्राहकांची तुमच्या यादीतून हकालपट्टी करून इतर महत्त्वाच्या ग्राहकांवर तुमची वाचलेली साधनसंपत्ती का बरं लावू नये? ग्राहक नेहमीच बरोबर असतो. बरोबर, चूक, ग्राहक हा राजा असतो. खरं ना? नेहमीच नाही.
ग्राहक कोण आहे त्यावरही अवलंबून असतं. शोध फक्त ग्राहकाचा नसतो, तर चांगल्या ग्राहकांचा असतो. चांगल्या ग्राहकांचेच फक्त तुम्ही प्रश्न सोडवा, म्हणजे ते तुमच्या विकासाचे भागीदार बनतील. दोन्ही पक्षांची जीत यामुळे साधेल. मग तुमच्या कोणत्या ग्राहकांना ताबडतोब हाकलून देतायत? आहे ना क्रांतिकारक कल्पना? लोकांच्या पुढे जा, त्यांचं उट्टं काढत बसू नका. मी नुकतीच माझ्या मित्रासह एका अनाथाश्रमाला भेट दिली. तिथल्या एका स्नेहशील कर्मचाऱ्याला आम्ही सांगितलं की आम्हाला आश्रमासाठी काही भौतिक स्वरूपाची मदत करायची. त्यानं सांगितलं की हा विषयी तिथल्या देणगी स्वीकार खात्या प्रमुखांशी बोलावं लागेल. आम्ही तिथे थांबलेलो असताना एक महिला त्या ठिकाणी आली. ॲडॉल्फ हिटलरला लाजवेल अशा उद्धट स्वरात तिनं सांगून टाकलं, तर तुम्ही काहीतरी द्यायचं म्हणताय. मला 500 किलो तांदूळ द्या. तेवढंच फक्त हवं आहे मला आत्ता. दुसरं काही घेण्यात मला अजिबात रस नाही. अर्थात तुम्हा लोकांना परवडत नसेल तर मला 5 किलो तांदूळ द्या, पण मला फक्त तांदूळच हवा, दुसरं काही नको. निघते मी. कसलेही सौजन्य नाही, प्रसन्नता नाही की स्मितहास्य नाही. ती फक्त आत गेली, काही शब्द ओकली आणि चालती झाली. ही बाई देणग्या स्वीकारण्याच्या खात्याची प्रमुख आहे. कल्याण असो आश्रमातल्या मुलांचं. मी देखील स्वतःशी पुटपुटलो. मी आणि माझा मित्र बराच वेळ काहीच बोलू शकलो नाही. आम्ही अजूनही त्या उद्धट आणि बेपर्वाईच्या भडीमारातून सावरलो नव्हतो. थोड्या वेळानं मी मित्राला म्हटलं, आपण देऊया 500 किलो तांदूळ. आपल्याला कर्तव्य इथल्या मुलांशी आहे, त्या बाईशी नाही. तिच्या वागणुकीची भिंत आपल्या हृदयांच्या आणि त्या मुलांच्या पोटात उभी राहायला नको. जेव्हा तुम्ही एखाद्या आजारातून बरे होत असतात तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही औषधांना प्रतिसाद देताय. त्याच्या उलट तुमची तब्येत खालावली तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला औषधांची प्रतिक्रिया येते. प्रतिसाद सकारात्मक असतो, प्रतिक्रिया नकारात्मक असते. आयुष्यातल्या कोणत्याही परिस्थितीला आपण प्रतिक्रिया देऊ नये, तर योग्य प्रतिसाद देऊन तो द्यावा. बाह्य परिस्थितीच्या प्रहारामुळे आपल्या वर्तनाला चिथावणी मिळता कामा नये. आपलं वर्तन आपल्या अंतर्गत मूल्याधारित निवडीमधून उमटावं. बाहेरच्या जगातल्या एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला आपल्या अंगभूत भलेपणाचा पायदळी तोडण्याचा अधिकार आपण देऊच नाही. जग कसं वागतं याच्याशी आपला काही संबंध नाही. आपला अभिमान आपल्या नजरेतून आपण योग्य वाढण्याशी निगडीत आहे. तुमची कितीही कसोटी पाहिली जाओ, तुम्ही कुठेही जा, काही करत जा, तुमच्या उदात्त स्वभावाचाच आविष्कार तुम्ही केला पाहिजे. इतर लोकांच्या मर्यादांनी आपण मर्यादून जायचंच नाही. कोणीतरी चुकीचं वागलं ही सबब आपल्याला चुकीचं वागण्यासाठी चालणार नाही. चुकीला चुकीनं प्रतिसाद देणं उचित नाही. आपण आपला भलेपणा सोडायचा नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण अशा मागास लोकांच्या पुढं जायचं, त्यांचं उट्टं काढत बसायचं नाही. भावना होय, भावनिक नाट्य नाही. एका जोडप्यानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त नवी मोटरगाडी विकत घेतली. ती दोघं शहरात गेले. समुद्रकाठच्या रस्त्यानं हिंडली. त्यांनी एका ड्राईव्ह इन थिएटरमध्ये चित्रपट पाहिला आणि ती दोघं घरी परतली. त्यांच्या घराला गॅरेज नव्हतं, त्यामुळे त्यांनी गाडी रस्त्यावरच ठेवली. दुसऱ्या दिवशी उठून बघतात तो काय, गाडी गायब. ती चोरीला गेली होती. ती त्यांची पहिलीच गाडी, तीही लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी दोघांसाठी एकत्रित उपहार म्हणून घेतलेली. आणि त्यांनी फक्त एकच दिवस तिचा आनंद लुटलेला. बायकोला हा धक्का सहन झाला नाही. रडत रडत ती मटकनच खाली बसली. नवऱ्यालाही धक्काच बसला होता, पण त्याचं बायकोवरचं प्रेम त्या दुःखाच्या क्षणावर मात करून गेलं. तिला कुशीत घेऊन तो म्हणाला, कार हरवली, तू या गोष्टीवरून अस्वस्थ होऊ शकतेस. कार हरवली, तू ही गोष्ट धीराने घेऊ शकतेस. कसंही केलं तरी ती कार गेली ती गेलीच.
मग आपण धीरानं का नाही घेऊ? तिनं नवऱ्याकडं टवकारून पाहिलं आणि ती सावरली. 2 महिन्यांनी पोलिसांनी कार चोरणाऱ्या टोळीकडं त्यांची कार सापडली. त्यांनी ती तिच्या नवऱ्याला परतही दिली. त्याच संध्याकाळी पोलीस स्टेशनवरून गाडी घरी आणताना नवऱ्याच्या हातून ती ट्रकवर धडकली. यावेळेला त्याची पाळी होती. त्याला तो धक्का सहन झाला नाही. घरी परतल्यावर तो रडत रडत मटकन खाली बसला. बायकोलाही धक्का बसला. पण तिच्या नवऱ्यावरच्या प्रेमानं त्या दुःखाच्या क्षणांवर मात केली. तिनं त्याला कुशीत घेतलं आणि ती म्हणाली, कारची मोडतोड झाली. तू या गोष्टीवरून अस्वस्थ होऊ शकतोस. कारची मोडतोड झाली, तू ही गोष्ट धीरानेही घेऊ शकतोस. काही केलं तरी कारची मोडतोड व्हायची ती झालीच. मग धीरानंच का नाही घेऊ? एक तर्कशुद्ध प्रश्न. कार बेपत्ता झाली किंवा तिची मोडतोड झाली तर कोणीही ते धीरानं कसं घेऊ शकतो? पण दुसरा पर्याय तरी काय? पाहिजे तर अस्वस्थ व्हा, पाहिजे तर धीरानं घ्या. कसंही केलं तरी भावनिक नाट्य संपल्यानंतर तुम्हाला जे करावं लागणार ते करावंच लागणार आहे. पोलिसात तक्रार करावी लागते, कार वर्कशॉपमध्ये पाठवावी लागते, विम्यासाठी दावा करावा लागतो. जे करावं लागतं ते करावंच लागतं. मुलगा परीक्षेत एखाद्या विषयात नापास होतो. बाप त्याला 4 थापडा मारतो. आई भिंतीवर डोकं बडवून रडते. या सगळ्या भावनिक नाट्यांनंतर काय? आता तुम्हाला मुलाला त्या विषयाची अधिक तयारी करून घ्यावी लागते. कदाचित त्याला खास शिकवणी लावी लागते. जे करावं लागेल ते करावंच लागतं. तुम्ही गॅसवर दूध थोडं जास्त वेळ तापत ठेवलं, उकळलेलं दूध भांड्यांच्या सगळ्या बाजूंनी ओतू जातं. किंचाळा, गळा काढा, ओरडा, खूप ताण घ्या आणि तुमचा रक्तदाब वाढवून घ्या. सगळ्या भावनिक नाट्यानंतर पुढे काय? तुम्हाला गॅसचं बटन बंद करावं लागेल, भांडं बाजूला काढावं लागेल आणि स्वयंपाकाचा कट्टा साफ करावाच लागेल. अखेर जे करावं लागणार ते करावंच लागेल. शेअर मार्केटमधली घसरण असो, एखाद्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्याचा राजीनामा असो की एखाद्या जिवलग व्यक्तीचा मृत्यू असो, भावनिक नाट्यांनंतर जे काही करावं लागतं ते करावंच लागणार. आपण भावनाशील होऊ नये असं नाही, पण नाट्यपूर्ण भावनिक प्रतिक्रिया आपण टाळल्या पाहिजेत. तुमचं वाहन चोरीला गेलं म्हणून तुमच्या हृदयाचा ठोका चुकला तर ते समजण्यासारखं आहे. तुमचं मूल नापास झालं म्हणून तुम्हाला असहाय्य वाटणं स्वाभाविक आहे. जिवलग व्यक्तीच्या मृत्यूनंतर अश्रू ओघळणं अनैसर्गिक नाही. भावना चालू शकतील पण भावनिक नाट्य नको. भावनिक प्रगल्भता म्हणजे भावना टाळणं नव्हे, तर भावनिक नाट्य किंवा प्रक्षोभ टाळणं. कसंही केलं तरी जे करावं लागतं ते करावंच लागतं. मग उगाच नाट्य कशाला? किती वेळ तुम्ही भिंतींवर टकरा देत राहणार? तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, पण भिंत तुमच्यासाठी कधीच दुबगणार नाही. किती वेळ तुम्ही नशिबाला बोल लावत बसणार? आंब्याच्या झाडाखाली संत्र्याची अपेक्षा करत थांबणार? तुम्ही मरण जरी पावलात तरी आंब्याच्या झाडावरून एकही संत्री खाली टपकणार नाही. जे असतं ते असतं, जे नसतं ते असतं. जे असतं ते असतं, ते असतं, जे नसतं ते नसतं. विचक्षणा म्हणजे हे समजणं की काय धरून ठेवायचं किंवा केव्हा सोडून द्यायचं. आवाज कोणाचा? भलेपणाचा. एका होतकरू तरुणानं एका दैनिकात शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी धरली. 3 दिवस व्यवसायांची तोंडओळख करून कसून प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला बाहेरच्या क्षेत्रात जाऊन एखादी छापण्याजोगी चुरचुरीत बातमी आणण्यासाठी पाठवण्यात आलं. जवळजवळ 6 तास उन्हातानातून वणवण केल्यानंतर तो हताश होऊन ऑफिसकडे रिकाम्याच हातांनी परत निघाला. त्याला कोणतीच खास बातमी मिळाली नव्हती. चालता चालता तो एका तिठ्यापाशी आला. त्याला 2 बसेस विरुद्ध दिशांनी चौकाकडे भरधाव चाललेल्या दिसल्या. आपली टक्कर होऊ शकेल या गोष्टीकडे दोन्ही चालकांचं दुर्लक्ष झालं होतं. अपघात अगदी अनिवार्य होता. तरुण वार्ताहरानं प्रसंगावधान राखून चौकाकडे धाव घेतली. दोन्ही हाता जोरनान हरवत तो जीवाच्या आकांताने ओरडला आणि सरतेशेवटी त्या दोन्ही बसेस थांबवता आल्या. दोन्ही बसेसमधील प्रवाशांनी त्या वार्ताहराचा हातात हात घेऊन त्याचे आभार मानले. काहींनी तर प्रेमाने त्याचं चुंबनही घेतलं.
पण ही पराक्रमाची गाथा त्या वार्ताहराकडून ऐकल्यानंतर वृत्तपत्राच्या संपादकानं त्याला नोकरीवरून काढून टाकलं. तो म्हणाला, हेडलाईनच्या योग्यतेची एक नाट्यपूर्ण बातमी पहिल्या पानावर फडकावण्याची सुवर्णसंधी तू हुलकावलीस. आपण जगतो ते जग वाईट आहे असं नाही, पण जे वाईट असतं त्याचीच बातमी बनते. ज्या जगात वाईटाचा एवढा बोलबाला आहे त्या जगात आपल्याला अधिकाधिक मार्गांनी चांगल्याचा गाजावाजा करता आला पाहिजे. आता आपल्या तोंडांनी गुळणी धरून बसून चालणार नाही. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, गुटखा वगैरेचं सेवन यासारख्या विघातक सवयींची खूप जाहिरात केली जाते, पण सगळ्या विधायक उपक्रमांची भलावण करायला हाताशी काय? कर चुकवेगिरी करणारे हेडलाईन्समध्ये चमकतात. त्याऐवजी पहिल्या पानावर कर भरणाऱ्या लोकांबद्दल वृत्तांत का छापला जात नाही? खून करणाऱ्यांची छायाचित्र वृत्तपत्रात झळकतात. त्याऐवजी लोकांचे प्राण वाचवणाऱ्यांची छायाचित्र का छापली जाऊ नयेत? रोज सैन्यातल्या एखाद्या जवानाची जीवनकथा छापायला काय हरकत आहे? जा, जगात सर्व लोकांबद्दल जितकं चांगलं बोलता येईल तेवढं बोलत सुटा. तुमच्या मित्रांना तुमच्या पालकांच्या गुणांबद्दल सांगा. क्लबमधल्या प्रत्येकाला सांगा तुमच्या मुलांचा किती अभिमान आहे. तुमच्या शिक्षकांमधल्या ज्या वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला आदर वाटतो त्याचं भित्तीपत्रक तयार करा. दररोज तुमच्या आजूबाजूला सामान्य लोक कितीतरी असामान्य गोष्टी करत असतात, त्यांच्याबद्दल बातचीत करा. तुमच्या सासरच्यांना पत्र लिहून कळवा की त्यांच्या अपत्याच्या रूपानं तुम्हाला आनंदाचा केवढा ठेवा मिळाला आहे. जे चांगलं तुमच्या निदर्शनाला येईल त्याबद्दल गरजून सांगा, ओरडून सांगा, लिहा, बोला, वाजंत्री लावा, दणदणाट करा, अच्छे का बोलबाला करा. आपण मिळून जगाला प्रभावित करू आणि जगावर या गोष्टीचा प्रभाव पाडू की आपल्या जगात भल्याची काही कमतरता नाही. प्रत्येक आकर्षणाला जरूर असते अपसरणाची. ब्रेक्सपासून आपला ब्रेकडाऊन होईल. रेस्टिंग हार्टलेट RH म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर अजून अंथरुणात पडून असता तेव्हाचं हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण. कमी प्रमाण दर्शवतं की लागोपाठच्या आकुंचन प्रसरणाच्या दरम्यान हृदयाला योग्य प्रमाणात विश्रांती मिळते. जास्त प्रमाण दर्शवतं की लागोपाठच्या आकुंचन प्रसरणाच्या दरम्यान हृदयाला योग्य प्रमाणात विश्रांती मिळत नाही. म्हणजे जितकं RH कमी तितकं तुमचं हृदय निरोगी असतं. निष्कर्ष, ज्या हृदयाची आपण गर्भात असल्यापासून मरण येईपर्यंत निरंतर काम करण्याबद्दल तारीफ करत असतो ते सुद्धा सदैव कार्यरत राहण्यासाठी पुरेशी विश्रांती घेत असतं. दुर्दैवाने आपला गैरसमज असा असतो की सुट्ट्या फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांसाठी आणि ज्यांच्यावर आयुष्यातल्या जबाबदाऱ्या अजून पडल्याच नाहीत अशा मुलांसाठी असतात. सुट्टीवर जाणं म्हणजे आपल्याला खर्चाची बाब वाटते. बऱ्याच जणांना वाटतं की सुट्टी म्हणजे फक्त धार्मिक पवित्र दिवस जेव्हा कामापासून दूर जाण्याची जाहीर मुभा असते. शरीर किंवा मन जेव्हा एक कमाल मर्यादा गाठतं तेव्हा त्याची कार्यक्षमता उताराला लागते. दिवसाच्या शेवटी आपली शक्ती भरून काढण्यासाठी आपण विश्रांती घेतो ते अलाहिदा. पण सुट्ट्या आपलं मन, बुद्धी, भावना आणि त्यायोगे आपलं चैतन्य यांना पुनर्यौवन देतात. आपण जरी सुट्टीवर गेलो तरी आपण एका दिवसात 17 वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं पाहून घेण्याच्या हव्यासापायी स्वतःला पार थकवून टाकतो. आपण प्रवासाचा, स्थळदर्शनाचा, देवदर्शनाचा आणि खरेदीचा अगदी सपाटा लावतो. आपल्या सुट्ट्या आपल्याला ब्रेकऐवजी ब्रेकडाऊन देतात. कित्येकदा मधुचंद्रासाठी गेलेली जोडपीसुद्धा ही चूक करताना दिसतात. कुटुंबासह सुट्टीवर जाणं ही कौटुंबिक बंध पुन्हा घट्ट करण्यासाठी केलेली सर्वात चांगली गुंतवणूक. त्याचप्रमाणे एखाद्या संघटनेनं एकत्रित घालवलेली सुट्टी कर्मचाऱ्यांची आपापसातली नाती अधिक दृढ करते. अशी सुट्टी एकमेकांसोबत विनाव्यत्यय बराच काळ व्यतीत करण्याची संधी देते आणि मनावर साचलेली भावनिक ओझी हलकी करते. दैनंदिन जीवनाची चाकोरी सोडायला आणि कामातली यांत्रिकता नाहीशी करायला ती बऱ्याच जणांना मदत करते. सुट्टी केवळ करमणूक करत नाही तर ती तुमचं स्पिरिट पुनरुज्जीवित करते. तुमचं घट्ट स्पिरिट द्रवरूप नव्हे. तुमचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि काचणारे कपडे मागे ठेवा. सुट्टीच्या दरम्यान आरामशीर कपडे घाला. मॉडेलिंग वगैरे विसरून जा.
सुट्टी संपेपर्यंत ऑफिसला अजिबात फोन लावू नका. सुट्टीच्या ठिकाणी जाऊन स्वतः स्वयंपाक वगैरे करायच्या भानगडीतही पडू नका. तुमच्या जिभेला अनोख्या चवींची, व्यंजनांची मस्त मेजवानी द्या. अशा सुट्टीनंतर तुम्हाला अगदी जगाच्या शिखरावर असल्यासारखं वाटेल. तुमच्याही लक्षात येईल की जग तुमच्या डोक्यावर बसलेलं नव्हतं आणि तुमच्या वाचून ते चालू राहिलं होतं. स्वतःला सैल सोडून देण्यासाठीची सुट्टी, विचार आणि काम यांच्यातली ठराविक पथडी मोडून काढण्यासाठीची सुट्टी, ताजंतवानं होण्यासाठी सुट्टी, हवापालट करण्यासाठी सुट्टी, सिंहावलोकन करण्यासाठी आणि भविष्यातल्या योजना आखण्यासाठी सुट्टी, तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ देण्यासाठी सुट्टी, फुल टाईम साथीदार, पूर्ण वेळेचे पालक आणि पूर्ण वेळेचा पुत्र होण्यासाठी सुट्टी, तुमच्यावरची सर्व लेबल्स आणि तुमचे सर्व हुद्दे यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठीची सुट्टी. प्रत्येक आकर्षणाला जरुरी असते अपसरणाची. सुट्ट्या अनिवार्य आहेत. ब्रेक वाचून आपला ब्रेकडाऊन होईल. परमेश्वरानं सुद्धा एक विश्रांती घेतली, माहिती आहे ना? कारण परमेश्वरानं 6 दिवसात स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली आणि 7व्या दिवशी त्यानं विश्रांती घेतली व तो ताजातवाना झाला. आकर्षणासाठी अपसरण आवश्यक. या उपक्रमापासून जेव्हा तुम्ही ब उपक्रमाकडे वळता आणि परत उपक्रम